या मुलीवर आपलं येणं कसं काय झालं? नारायण नारायण राजन या त्रिभुवनात फेरफटका मारल्याशिवाय आमच्या मनाला शांती मिळत नाही. सहजच आपल्या नगरात आलो तर आपल्या मनात काहीतरी विचार तिला फिरत आहे. हो शब्बास मुनिवर्य, माझ्या जे मनामध्ये आहे ते आपण नेमकंच ओळखलं. मुनिवर्य, आपल्याला सांगायचं म्हणजे एवढंच, एक टक्का इंद्रपद माझ्या हाती कसं येईल याची युक्ती द्याल तर फार चांगलं होईल. नारायण नारायण राजन, आपण इंद्रप्राप्तीसाठी महायज्ञ करा, त्यात इंद्राला आहुती देऊ नका. ठीक आहे मुनिवर्य, येतो आम्ही. या वापर नारायण जातो. आणि आता महायज्ञाला म्हणतात तो मला माझ्या राज्यात आनंदी आनंदात चाललाय. पण काय करावं, आपण थोडा वेळ विश्रांती घ्यावी. चिपळ्या विणा हाती घेऊन जाऊया चला, चिपळ्या विणा हाती घेऊन जाऊया चला, इंद्रदेवाचे दर्शन घेऊ चला, इंद्रदेवाचे दर्शन घेऊ चला. या स्वामी, आपण आलात म्हणजे काहीतरी नवीन बातमी असणार. नारायण नारायण इंद्रदेवा, आपण या स्वर्गसुखात मग्न, परंतु पृथ्वीतलावरची बातमी आपल्याला माहित आहे का? सांगा सांगा नारद स्वामी, काय आहे या पृथ्वी तलावाची बातमी? नारायण नारायण इंद्रदेवा, हे मोतीनगरचा राजा अभिनंदन इंद्रप्राप्तीसाठी महायज्ञ करत आहे. त्या यज्ञाचा योग्य तो उपयोग इंद्रपती करत नाही. नारद स्वामी सांगितलं ते फार बरं झालं. त्या हरामखोराला एवढा गर्व येतो आम्ही. या नारायण नारायण हरामखोर राजा अभिनंदना, तुला तुझ्या समर्थाचा फार गर्व झाला आहे काय? हा इंद्र तुला घात केल्याशिवाय राहणार नाही. काय करावं? नाही ही काळाला अतिशय आवडणारी गोष्ट आहे. तेव्हा सर्वप्रथम त्या काळाचं स्मरण करायला हवं. आशीर्वाद हो. हे राजा देवेंद्र, तू का बरं माझं स्मरण करत आहे? तुझं स्मरण करण्याचं कारण एवढंच, पृथ्वी तळावर हे मोतीनगरचा राजा अभिनंदन इंद्रपदासाठी महायज्ञ करत आहे. तेव्हा तेथे जाऊन त्याच्या यज्ञाचा नाश कर. राजा देवेंद्र, अरे हे तर माझं नित्याचं कामं करतो.
राजा अभिनंदन अरे तू मला अरे हेच तर तुला कुठे बाहेर तुमचं अरे हरण खरा आहेस तरी कोण राजा अभिनंदन अरे मी कोण तुला काय झाले काय रुपये बिघनेस तुझ्या अंगात हिंमत असेल तर युद्धाला शिकवा
आपण निश्चिंत राहा. घेतो त्या दृष्टांचे समाचार. ठीक आहे देवा, येतो आम्ही. यातच तुझा तत्वाचा नैकाची मला मुळीच गरज नाही. हराम तुला आज 33 कोटी देव माझ्या बंदीखान्यात मी बंदिस्त केलंय. हराम तुला उकटल्यानं माझ्या मार्गातून चालतं हो. त्यांना सामान्य स्वीकार माझा युद्धाचा आवाज. परंतु माझे भक्त जेथे पूजार्चा करत असतील तेथे तो असता कामा नाही. हे गजानना, या त्रिभुवनात तुमच्या नावाप्रमाणे माझ्याही नावाचा असं मला वरदान द्या. आपण पुरेपूर मिळून मजुरीच्या बाहेर चाललो खरं, परंतु ते अवघड घाट आणि अवघड वर्ण चढताना एखादी गाणं बोल पाहू. चल तर. पूर्व दिशेला रवी उदया झाला, पूर्व दिशेला रवी उदया झाला. चलगे सटयानो जाऊया बाजाराला, चलगे सटयानो जाऊया बाजाराला. पूर्व दिशेला रवी
अगं पोरांनो, काका मावशी अगं मला अचानक घाईने गडबडीने बोलवण्याचं कारण अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेच्या बाजूने जायचं ठरवलं खरं, परंतु मथुरेला जाण्याचा रस्ता एकीलाही माहिती नाही बघ. ठीक आहे पोरांनो, चला आपण जाऊया. चल तर. अगं पोरांनो, काका मावशी मथुरेच्या बाजारात जायचं ठरवलं खरं. घेतलं काय हे सर्व सांगितल्याशिवाय आपला साथ सिंगर होणार कसा? अगं मावशी आम्ही साऱ्या पोरींनी मिळून एकच ताट केलाय बघ. बरं ठीक आहे. अगं मावशी आमचं घरी चाललं तरी तुझं घर काय? अगं त्याला माझं काय माझं काय कशात काही फटक्यात पाय. चल तर. चला तर. अगं पोरांनो, काका मावशी आपण मथुरेच्या बाजारला जायचं ठरवलं बरं, पण एखादं काहीतरी गाणं वगैरे बोलल्याशिवाय आपला मथुरेचा घाट आपण काढणार कसं? चल तर. हा ठीक आहे. मथुरे बाजाराला चला उशिरा झाला ग. दही दुधाचे भरा सहस्र अष्टगोपिका मिळून मथुरेच्या बाजारात चालले. त्यांचा रस्ता प्रतिबंधाची कामगिरी आपण न करता आपल्या जोडच्या मित्रासमोर सोपवली पाहिजे. परंतु एकदा हात मारून पाहावे. मित्रसुद्धा अरे मित्रसुद्धा हो देवा. गोकुळचा श्रीहरी तू आमचा कैवारी, गोकुळचा श्रीहरी तू आमचा कैवारी, कुंजवरी आवाजनी तो वाजवी वाजवी, कुंजवरी आवाजनी तो वाजवी वाजवी. अरे माझं 6 महिने उठायला 6 महिने बसायला लागतात. 6 महिने उठायला आणि 6 महिने बसायला लागतात. मग तू बाकीचं काय कशी करतेस कशी? ते माझं मी बघते. ते काही असू दे, तुला बसावंच लागेल. मी बसणार नाही. बस. देवाचे झाले का ना? आशीर्वाद असो. देव मला एकाचे बोलण्याचं कारण आम्ही तुमच्यासोबत कामगिरी देवा कृपया बंदा. जा आणि तुझ्या गायला दुसऱ्या गावाचा समाचार ठीक आहे. अरे विरा
या भर रस्त्यात अडवणारे आपण कोण? आम्ही श्रीकृष्ण भगवान. ते असे नसतात. तर ते कसे असतात? पायी पद्मा, देवीला, मस्तकी तुरा, विठ्ठेवर विठ्ठल विठ्ठल असे गात असतात. राधे, तुझं म्हणणं खरं आहे. मला ज्या ज्या ठिकाणी जावे लागते त्या त्या ठिकाणी वेगवेगळे रूप धारण करावे लागतात. सांगा तर आपले अवतार. ऐक तर. राधे तू ऐक जरा माझ्या अवताराच्या खुणा. राधे तू ऐक जरा माझ्या अवताराच्या खुणा. सांगतो पुन्हा पुन्हा. राधे तू ऐक जरा. राधे तू ऐक जरा माझ्या अवताराच्या खुणा. राधे तू ऐक जरा माझ्या अवताराच्या खुणा. सांगतो पुन्हा पुन्हा. राधे तू ऐक पटली का माझी अवतार तुला? अगं पोरांनो, हे तर खरोखरच देव आहे. आपण यांना शरण लावूया. तर आम्ही शरण सोड हरी पदारावर मातुरे प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आलेल्या भांडवशी आराध्य भार्गव